20 जुलै 2026 मोदी सरकारच्या कार्यकाळाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या तारखेची विशेष नोंद घ्यावी लागेल, कारण या दिवशी देशातल्या तरुणाईनं जेनझीनं हे दाखवून दिलं की त्यांच्यामध्ये विरोधाची धग अजूनही कायम आहे। दिवसभरामध्ये अतिशय ऐतिहासिक आंदोलन राजधानी दिल्लीनं आणि सगळ्या देशानं पाहिलं, पण या आंदोलनाचं आता पुढे नेमकं काय होणार आहे? आंदोलन केवळ एक दिवसाचं होतं की अजूनही कंटिन्यू राहणार आहे? सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचं नेमकं काय झालं? जंतर मंतरवरती जिथं हे आंदोलन चालू होतं तिथं नेमकी आता परिस्थिती काय आहे? आंदोलन तिथे देखील चालू राहणार आहे की नाही? सरकारच्या वतीनं काल जे.पी. नड्डा या आंदोलकांना भेटले, पण त्यांचा प्रतिसाद आता नेमका काय आलेला आहे? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार की नाही? हे सगळे प्रश्न आणि सगळे अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। दुसरा दिवस आहे, पण दुसऱ्या दिवशीचं अपडेट हे आहे की आंदोलन पुन्हा त्याच जागी जंतर मंतरवरती जिथं हे स्टेज उभारण्यात आलेलं होतं तिथेच पुन्हा ठिय्या मांडून सुरू झालेला आहे। कारण काल दिवसभरामध्ये पोलिसांचा जो तिथं लाठीमार झाला त्याच्यानंतर तिथलं स्टेज हे पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं होतं। आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीची मोडतोड करण्यात आलेली होती आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा अभिजित दिपके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं तेव्हा ते त्या स्टेजवरती नव्हतं, तर तिथून काही अंतरावरती असलेल्या केरळ भवनच्या इथं सुरू केलेलं होतं। पण नंतर रात्री 9:30-10च्या दरम्यान आंदोलक पुन्हा त्या स्टेजवरती आले आणि त्याच स्टेजवरती आता त्यांचं हे शांततामय आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। रात्री ज्यावेळी आंदोलक तिथं पोहोचले तेव्हा तिथं लाईटसुद्धा नव्हती, मोबाईलच्या टॉर्चमध्ये तिथं सगळे पोहोचले आणि पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सोनम वांगचुक यांचं उपोषण अजूनही संपलेलं नाही आहे। काल त्यांनी जी चिठ्ठी एक सकाळी जाहीर केलेली होती त्याच्यानंतर असं वाटत होतं की कदाचित 20 तारखेला म्हणजे एकाच दिवसामध्ये ते हे आंदोलन सोडतील, एक दिवसाचा सगळा रागरंग बघून। पण कदाचित ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशातल्या तरुणाईनं दाखवलेला आहे त्याचा एक दबाव आता कुठंतरी सोनम वांगचुक आणि या कॉकरोच जनता पार्टीच्या सगळ्या आयोजकांच्यावरती सुद्धा आलेला आहे। कारण हे उपोषण एका दिवसामध्ये आता आपण मागे घेत नाही आहोत आणि एका दिवसात म्हणण्याच्या ऐवजी खरं तर 21व्या-22व्या दिवशी, कारण कालचा दिवस हा या आंदोलनाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा ठरला आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आपला नवा निर्धार जो आहे तो बोलून दाखवलेला आहे। एकतर त्यांनी हे सांगितलेलं आहे की सरकारनं अकाउंटेबिलिटी जी आहे ती फिक्स केली पाहिजे आणि या सगळ्यामध्ये जोपर्यंत आमच्या तरुण सहकाऱ्यांशी चर्चा केली जात नाही आहे आणि शांततामय मार्गानं आंदोलन सुरू असताना देखील ज्या दडपशाहीचा वापर या सगळ्यामध्ये पोलिसांनी केला त्याचा देखील निषेध सोनम वांगचुक यांनी केलेला आहे। काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे? त्यांनी एक चिठ्ठी सफदरजंग हॉस्पिटलमधनं लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, आय विल कंटिन्यू माय फास्ट सीइंग द ब्रुटॅलिटी विथ विच पीसफुल protesting youth are being dealt with. I have decided to continue my fast until the youth leaders are allowed to meet the parliamentarians of the संसद भवन। म्हणजे जोपर्यंत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना संसदेमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटू दिलं जात नाही किंवा ते मला येऊन इथं हॉस्पिटलमध्ये भेटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते सुरू राहील। खरं तर त्यांच्या याही चिठ्ठीमध्ये राजीनाम्याचा विषय नाही आहे, फक्त अकाउंटेबिलिटी असंच म्हटलेलं आहे। पण दुसरीकडं कॉकरोच जनता पार्टीचे जे प्रवक्ते आहेत आशुतोष रांका, त्यांनी मात्र इथं म्हटलेलं आहे की जोपर्यंत राजीनामा होत नाही धर्मेंद्र प्रधान यांचा तोपर्यंत आंदोलन जे आहे ते सुरू राहणार आहे। सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी या सगळ्याबद्दल एक व्हिडिओ जाहीर केलेला आहे, त्या काय म्हणतायत ते देखील आपण ऐकू। किसी भी इज्जतदार मंत्री को अगर उसके राज में कुछ गलत हुआ हो तो उसका ग्रेसफुली स्टेप डाउन करना फर्स्ट स्टेप होता है। इससे जनता को ये कॉन्फिडेंस आता है कि हम करेक्ट गवर्नेंस और करेंट मिनिस्टर्स के साथ हैं। ये जस्ट फर्स्ट स्टेप है, लेकिन ये बहुत लंबा प्रोसेस है जो 75 साल में हमारे एजुकेशन की जो हालत है उसको एक दिन में नहीं ठीक किया जा सकता। पर उसके बाद आप लोग क्या करोगे? धर्मेंद्र प्रधान जी के जाने के बाद मुलाकात के बाद ये आश्वासन मिला है, ट्रस्ट कर रहे हैं आप लोग सरकार की बात पे?
नथिंग इज डन टिल एवरीथिंग इज डन। तो हम ट्रस्ट तभी करेंगे जब ये सारा जो मांगे हैं वो पूरी होंगी और इंडिया का एजुकेशन सिस्टम चेंज होगा। इट इज़ ह्यूजली सक्सेसफुल क्योंकि इसका मकसद था कि पूरे देश में एजुकेशन को एक नेशनल कॉन्वर्सेशन बनाना, पूरे देश के ज़मीर को जगाना। ये सबको पता चल गया है कि ये गवर्नमेंट कैसे टूटा हुआ है हर फ्रंट पे। एजुकेशन इसका ब्रोकन है, जुडिशरी इसकी ब्रोकन है, मीडिया इसका ब्रोकन है। तो इट वाज अ वेरी वेरी सक्सेसफुल थिंग बिकॉज इट अवेकन्ड नेशनल कॉन्शियंस। आई एम वेरी सॉरी अबाउट दैट कि ऐसे कुछ हुआ, लेकिन जिस उनको हमने एम्बुलेंस में हॉस्पिटलाइज किया है, लेकिन 25 लाख लोग जो आए थे उनमें से हम देखेंगे तो ये बहुत बिल्कुल पीसफुल गया है ये प्रोजेक्ट। हाँ जी। आणि काल जे पी नड्डा यांना जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं 2 लोक भेटले, प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका, त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला 2 तास तिथं ताटकळत ठेवलं गेलं आणि नंतर 10 मिनिटाची भेट झाली, अजूनही कुठला प्रतिसाद त्यांच्या चिठ्ठीवरती सरकारनं दिलेला नाही आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा, ज्या विद्यार्थ्यांनी या काळामध्ये आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई हवी आणि सोबत ज्या लोकांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सगळ्यांची सुटका करा आंदोलकांच्यावरती, या मागण्या त्यांनी याच्यामध्ये केल्याचं सांगितलं जाते। आता जे पी नड्डांचा काल रात्री एक रिप्लाय आलेला आहे आणि तो रिप्लाय काय आहे बघा, म्हणजे कशा पद्धतीनं सरकारचं नॅरेटिव्ह तयार होतं आहे। जे पी नड्डा यांनी याच दोघा नेत्यांच्या सोबत प्रवक्त्यांच्या सोबत भेटीचा फोटो टाकला आणि सुरुवात अशी केली है, आज सुबह पहली बार प्रदर्शनकारियों की ओर से सरकार के साथ बातचीत करने का प्रस्ताव आया और सुबह 11:50 से ही हमारी बातचीत जारी है। सौहार्दपूर्ण वातावरण में मुलाकात हुई, उनके डेलीगेशन के साथ विस्तार से पहले मौखिक चर्चा हुई और उनके द्वारा लगभग 4 बजे मुझे लिखित याचिका दी गई। मैंने सभी प्रदर्शनकारियों से अनुरोध किया कि वे अपने धरने को समाप्त करें और सामान्य स्थिति बहाल करने में प्रशासन की मदत करें। त्याच्यावरती आता आशुतोष रांका यांनी रिप्लाय दिला आहे की हे बघून की नड्डाजी कृपया खोटं बोलू नका, तुमचं सरकार जे आहे ते डेस्परेट होतं आमची ताकद जोखण्यामध्ये आंदोलनाची, आणि तुम्ही या सगळ्या दरम्यान आमचे 4 तास जे आहेत ते वाया घालवले, असं लिहू नका की आले आणि लगेचच चर्चा सुरू झालेली होती। त्यामुळं हा एक दोन्ही बाजूंमधला तणाव, संघर्षपूर्ण ठिणगी जी आहे ती आपल्याला याच कम्युनिकेशनमध्ये पाहायला मिळते आहे। दुसरीकडे जंतर मंतरवरती अतिशय सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। काल दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी तिथल्या बदललेल्या होत्या, मोडतोड झालेली होती आणि आंदोलन बहुता एकाच दिवसात संपते की काय असं वाटत असताना पुन्हा एकदा रात्री त्या ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन सुरू झालेलं आहे। आणि आशुतोष रांका आणि त्याच्या बाकी सहकाऱ्यांनी काही गोष्टींची तिथं मागणी केली, कारण पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार होती। मग त्यांनी पोर्टेबल माईक हवं, त्याच्यानंतर मेडिकल किट ज्याच्यामध्ये बँडेड, डेटॉल, पॅरासिटामॉल, पेनकिलर आणि पोर्टेबल टॉर्च, कारण तिथं लाईट नाही आहे त्या ग्राउंडवरती, आणि झाडू, कारण बाकीचा सगळा परिसर स्वच्छ करायचा आहे, याच्यासाठी काही गोष्टी आम्हाला हव्यात, अशा पद्धतीची एक पोस्ट केली। आता याच दरम्यान जे आंदोलक हॉस्पिटलमध्ये जखमी आहेत त्यांची परिस्थिती काय आहे बघा। पोलिसांनी यांच्यावरती म्हणजे छर्रे जे असतात ते सुद्धा अशा पद्धतीनं चालवलेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यामुळं जखमी होण्याची वेळ आलेली आहे। किमान 60 ते 70 आंदोलकांना अशा जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। अभिजित दिपकेनं रात्री एक घोषणा पण केली की मी या आंदोलकांना भेटायला RML हॉस्पिटलमध्ये जातोय, आणि त्याच्यानुसार तो तिथं पोहोचलेला देखील होता। त्यामुळं हे या सगळ्या आंदोलनाचं एकतर ताजं अपडेट आहे। आंदोलन संपलेलं नाही आहे, उपोषण अजूनही चालू आहे। सरकारच्या वतीनं आता नेमका प्रतिसाद काय येतोय हे बघावं लागेल। सोनम वांगचुक हे म्हणतायत की
विरोधकांनी हा मुद्दा जो आहे तो संसदेमध्ये पूर्णपणे सोडू नये, महत्त्वाचा बनवावा. अर्थात बाकीचे मुद्दे पण आहेतच, राम मंदिराची चोरी आहे आणि इतरही बऱ्याच गोष्टी घडत आहेत. पण या सगळ्यामध्ये पहिल्यांदा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतोय की नाही हे आता बघावं लागणार आहे. खरं तर मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये राजीनामे आजवर कधीही घेतलेले गेलेले नाही आहेत, पण काल ज्या पद्धतीचं आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनामुळं मात्र आता हा दबाव सरकारकडं वाढत जाणार का हे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि ज्या पद्धतीची ताकद काल या संपूर्ण आंदोलनामध्ये तरुणाईनं दाखवलेली आहे, आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण असं बघतोय की सगळ्या संस्था मोडीत काढलेल्या आहेत, ईडी, CBI, इन्कम टॅक्स, सगळ्याची भीती दाखवून विरोधकांना गप्प केलं जातं आहे. अशा वेळी ही जेनझी जी आहे ती रस्त्यावरती आली आणि कुठल्याही परिणामांची भीती न दाखवता त्यांनी आपलं हे आंदोलन करून दाखवलं. पोलिसांच्या लाठ्या झेलल्या. अनेकांनी पोलिसांना न घाबरता रस्त्यावरतीच तिथे उभं राहणं पसंत केलं. खरोखर या जेनझी जनरेशनला सलाम केला पाहिजे, कारण या पिढीनं केवळ सोशल मीडियावरती प्रतिक्रिया न देता रस्त्यावरती येण्याची हिंमत दाखवली. या सगळ्या पिढीसाठी ह्या ओळी ज्या आहेत त्या फार समर्पक आहेत आणि म्हणून मी त्या वाचून दाखवतोय. साहिबों को साहिबे किरदार से हटना पड़ेगा, एक ना एक दिन आपको सरकार से हटना पड़ेगा. सहते सहते दर्द अब हद से गुजरता जा रहा है, आदमी को बिस्तरे बीमार से हटना पड़ेगा. हमने अब आंखें हटा ली है तेरी तस्वीर से, अब तेरी तस्वीर को दीवार से हटना पड़ेगा. शोर करके बात करने की अदा हम में नहीं है, प्यार से बोलेंगे तुमको प्यार से हटना पड़ेगा. हट गए शाहो सिकंदर, नादिरो, हिटलर हजारों, तुमको भी दरबारियों दरबार से हटना पड़ेगा. हम मोहब्बत की दुकानों को सजाते ही रहेंगे, फिर तुम्हें खुद ही भरे बाजार से हटना पड़ेगा. अब हकीकत का अलम हम हाथ में लेकर चलेंगे, बेतुकी खबरों को भी अखबार से हटना पड़ेगा. अतिशय समर्पक अशा या कालच्या आंदोलनासाठी या ओळी आहेत. आणि दिवसभरामध्ये खरं तर हा प्रयत्न सुरुवातीला खूप झाला की जंतर मंतरवरती जॅमर लावले गेले, जेणेकरून हे आंदोलन जे आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचू नये. पण सत्य तुम्ही फार काळ दाबून ठेवू शकत नाही. उशिरा का होईना आता लोकांच्या फीडवरती हे सगळे व्हिडिओ येत आहेत आणि त्या व्हिडिओमधून सरकारनं काय जुलूम केलेला आहे, इंग्रजांनी जशा पद्धतीनं स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अत्याचार केलेले होते त्याच दर्जाची वागणूक मोदी शहांचे पोलीस या आंदोलनकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना, मुलींना देताना सुद्धा आपण कालच्या दिवसभरामध्ये बघतोय. त्यामुळं हा लढा, हा संघर्ष अजूनही संपलेला नाही आहे. दिवसभरामध्ये पुढं काय होतं याच्यावरती आपली नजर असेलच, पण तुर्तास या संपूर्ण आंदोलनातलं हे ताजं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती, कारण असे स्वतंत्र काही पत्रकार प्लॅटफॉर्म जे आहेत तेच तुमच्यापर्यंत या सगळ्या खऱ्या गोष्टी पोहोचवू शकतात. धन्यवाद.